मंडळी, पुण्यातली पोर्शे केस जर का तुम्हाला आठवत असेल, तर त्यावरती आपण ऑलरेडी एक व्हिडिओ पण बनवला होता आणि ऑफकोर्स ती केस जेव्हा आपण सगळेजण कुठेही इनफॅक्ट इतके दिवस झालेत आपण पोर्शे कार जरी पाहिली तरी तो भयानक इन्सिडन्स आपल्या सगळ्यांना आठवतो. आणि आत्ताच 14 मार्चच्या दिवशी ज्या ज्या दिवशी सगळेजण अगदी होळी सेलिब्रेट करण्यामध्ये व्यस्त होते, तर त्याच दिवशी गुजरातमध्ये 12:30ची साधारण वेळ असावी मध्यरात्रीची. आणि खरं तर मध्यरात्र जरी असली कारण तो सणासुदीचा दिवस होता त्याच्यामुळे बऱ्यापैकी अगदी गर्दी आपल्याला रस्त्यावरती अगदी सगळीचकडे पाहायला मिळत होती. त्याच दिवशी एक 23 वर्षांचा लॉचा स्टुडंट आहे, ज्याचं नाव आहे रक्षित चौरसिया. त्याचा मित्र मीत चौहान, ज्याचं खरं नाव हे प्रांशू चौहान पण आहे. तर हे दोघे जण कारमध्ये निघतात आणि कुठून तरी काहीतरी पार्टी केलेली असते, कुठून तरी काहीतरी भांग किंवा गांजा जो असतो त्याचं सेवन त्यांनी केलेलं असतं. आता इतरही बऱ्याचशा थिअरी सांगितल्या जातायत, पण आता सध्या जे प्रसारमाध्यमांमध्ये न्यूज आर्टिकल्समध्ये जेवढाही डेटा अवेलेबल आहे, पुराव्यांनिशी आपण त्याच गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मांडतोय. तर साधारण हे अगदी भरधाव वेगात आपल्याला जाताना दिसतात. गुजरातच्या वडोदऱ्यामध्ये करेली बाग या भागातला एक चौक आणि तिथले प्रथमदर्शी जेवढी मंडळी होती त्यांच्या सांगण्यातून आपल्याला असं समजतं, की साधारण गाडीचं जे स्पीड होतं ते 120 किलोमीटर पर आवर होतं आणि ही गाडी धडाधड दुसऱ्या गाड्यांना, टू व्हीलर्सवाल्यांना, लोकांना उडवत जात अगदी पुढे होती. या सगळ्या दुर्दैवी घटनेमध्ये एका महिलेचा, हेमाली पटेल या स्त्रीचा जागीच मृत्यू झाला आणि बाकीचे तब्बल 8 जण ह्याच्यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत. या 8 जणांपैकी 7 जणांवरती उपचार सध्या हॉस्पिटलमध्ये सुरू आहे. आत्तापर्यंत ही एक वरवरची सगळी गोष्ट आहे आणि याच्यानंतर एक सगळ्यात मोठी जी गोष्ट सगळ्यांच्या डोळ्यात देखत ती आली, जिने अजूनच जास्त आपल्या सगळ्यांना जी चीड निर्माण होते ना, कुठलाही असा चुकीचा व्हिडिओ किंवा एखादा घाणेरडा व्हिडिओ आपण ज्यावेळेला ऑनलाईन बघतो, ती चीड या गोष्टीने होती, की तो मुलगा ज्यावेळेला त्याचा मित्र गाडीतनं बाहेर उतरला, त्याने सगळ्यात आधी तर स्वतःला सेव्ह केलं आणि लोकांना असं सांगितलं, की "बाबा रे, ये पागल है साला कहीं का। अरे उधर करो उधर, मेरा कुछ नहीं है, वो चला रहा था। बरं." ह्या घटनेनंतर बरेच सगळ्या जणांनी मग याही गोष्टीला ट्रोल करायला सुरुवात केली ऑनलाईन, की "अरे असा काय मित्र आहे, संकटाच्या वेळेस साथ सोडून जातोय." कुठलं संकट? कुठलं संकट? तुम्ही जर त्या मीत चौहानच्या एकंदरीत चेहऱ्यावरचे हावभाव जर पाहिले किंवा त्याची इंटेन्सिटी पाहिली, तो डायलॉग म्हणायची. कारण ती गाडी त्याच्या बापाची आहे. ती जो चालवतोय त्याची गाडी नाहीये. त्याच्यामुळे माझ्या हिशोबाने हा इन्सिडन्स होण्याच्या आधीच ऑलरेडी ते खूप हाय होते आणि एकंदरीत असा अंदाज लावला जातोय, की त्याने बऱ्याचदा तशी वॉर्निंग दिली असावी त्याच्या मित्राला, की "तू प्लीज गाडीचं स्पीड कमी कर, कमी कर." पण त्याने ते ऐकलं नसावं आणि त्याच्याचमुळे हा इन्सिडन्स झाल्या त्याची तिची जी चिडचिड होती किंवा तो जो एक त्रागा होता तो सगळा बाहेर आला आणि तो स्वतःला सेव्ह करत हे म्हणाला, की "मी नव्हतो चालवत बाबा, हा चालवत होता." अँड आय थिंक मित्र प्रत्येक गोष्टीमध्ये नक्कीच तुमची साथ देणारा असावा. संकट असू दे, चुकीची वेळ येऊ दे, काही होऊ दे. पण ज्यावेळेला आपला मित्र चुकलाय हे समजल्यानंतर सुद्धा त्याची जर का पाठराखण करणारे मित्र असतील, तर मग त्याला वाईट संगतच असं म्हणतात. आणि अशाच संगतीवरनं तर कितीतरी वेळा आपले आई आपल्याला थांबवत असतात, की "अरे, ह्या मित्राकडे जाऊ नको, हे करू नको, ते करू नको." तर मला असं वाटतं, की जे काही ह्या मीत चौहान या व्यक्तीला मी म्हणत नाही, की त्याची चुकी नाहीये. ऑफकोर्स त्यावेळेला त्या प्रसंगामध्ये त्या कारमध्ये बसणाऱ्या दोन्ही व्यक्तींकडे चुकी आहे. पण या एका गोष्टीसाठी जे त्याला ट्रोल केलं जात होतं, की भाई "साप को दूध पिला रहा था" आणि असे मित्र काय कामाचे वगैरे. तर आय थिंक ते साफ चुकीचं आहे असं मला वाटतं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ज्याला बघून ॲक्चुअली सगळ्यांच्या डोक्यात एक तिडीक जात होती ती म्हणजे अशी, की ज्यावेळेला 23 वर्षांचा लॉ स्टुडंट रक्षित चौरसिया या गाडीमधनं उतरतो आणि त्याला आता कळतंय, की आपण घाणेरडी माती खाल्ली आणि आपल्यामुळे इतक्या सगळ्या लोक असे रक्ताच्या थारोळ्यात पडताना आपल्याला दिसतायत रस्त्यावरती. तर त्याने काय करावं सगळ्यात आधी? सगळ्यात आधी तर तो जोरजोरात ओरडायला लागला, की त्याच्यानंतर निकिताचं नाव घेतलंय एक आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठं कार्ड त्याने काढलं ते म्हणजे हिंदू विक्टिम कार्ड. त्याला असं वाटलं, की आपण सगळ्यात आधी लोकं याच्या आधी की आपल्याला मारायला येतील. आपण सगळ्यांना हे सांगून देऊ, की "बाबा रे, मी तर हिंदू आहे, मी तर हिंदू आहे. मी ओम नमः शिवाय म्हणतोय." जोरजोरात ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जप तो करायला लागला. पण भाऊ हे विसरला, की "भावा, तू ज्या धर्मातून बिलॉन्ग करतोस ना, तो धर्म आहे हिंदू धर्म. गेल्या 5,000 वर्षांपेक्षा जास्त काळापासून या धर्माचं अस्तित्व आहे आणि आत्तापर्यंत इतक्या सगळ्या आक्रांतांनी या हिंदू धर्मावरती हल्ला करायचा प्रयत्न केलाय. पण आज सुद्धा हा धर्म ताठमानेने का उभा आहे माहिती का? कारण आपल्या धर्मातली माणसं ही कट्टर नाहीयेत. आपल्या धर्मातली माणसं ही चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर हे म्हणत आलेले आहेत. जिथे-जिथे त्यांना चुकीच्या रूढी परंपरा दिसतात, तिथे-तिथे त्यांनी त्या स्वतःच ठेचून काढलेल्या आहेत. त्याच्याचमुळे
लोकांनी अजिबात इकडचा तिकडचा विचार नाही केला आणि ते दणादण त्याला हाणायला सुरुवात केली. आणि मला असं वाटतं, की हे तर बरं झालं, की पोलीस वेळेवर आले, नाही तर मला नाही वाटत, की लोकांनी त्याला सोडलं असतं. कारण ऑलरेडी पुण्यातल्या पोर्शे केसची केस ऑलरेडी आपल्या सगळ्यांसमोर खूप मोठं उदाहरण होती. जिथे फक्त 300 शब्दांचा निबंध लिहून घरी जायला सांगितलं त्या मुलाला न्यायाधीशाने. आणि ही तर आपली म्हणजे लॉ सिस्टम आहे. आपण आपण कोणाकडनं अपेक्षा ठेवतोय? हे लोकांना चांगलं माहिती होतं. त्याच्याचमुळे लोकांनी त्यांना धू-धू धुतलाय. बरं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेला तो जेलमध्ये गेला किंवा ज्यावेळेला मीडियासोबत त्याचा पहिला संवाद आला, तर तो आपल्याला हे सांगताना दिसला. बरेली बाग चौराहे पे चौगड़ी पे आप देखेंगे कि गड्ढा हुआ हुआ है और हम लोग जब राइट लेने का स्पेस था उस टाइम एक स्कूटी थी और एक कार था। उसके बाद जैसे ही हम लोग अंदर घुसे तो कार छू गई और एयरबैग खुल गया। जैसे ही एयरबैग खुला कुछ आगे का दिखा नहीं और गाड़ी अपने आप ही डिरेल हो गई। सो त्याच्या हिशोबाने त्याला एक पॉट होल दिसलाय. तो राइट टर्न घेत होता आणि तिथे त्याला अजून एक टू व्हीलर आणि एक फोर व्हीलर पार्क दिसली आणि मग तिथे चुकून धक्का लागल्यामुळे गाडीच्या एअरबॅग्स अशाच अलगद अशी टिचकी लागली आणि ओपन झाल्या एअरबॅग्स आणि मग त्या एअरबॅग्समुळे त्याला पुढचं काहीच दिसत नव्हतं. म्हणजे सिरियसली आपण सगळे भारतातली जी माणसं आहेत ना, अजिबात अचंबित होऊ नका. जर पुढच्या काही महिन्यानंतर परत अशी बातमी आली, की त्याला तर गुजराती भाषेमध्ये 600 शब्दांचा निबंध लिहायला लावला आणि त्याला पण टाटा बाय-बाय बोलायला लावलं. क्योंकि है ना, अमीर का बच्चा है तो भाई ह्या गोष्टी तर खूप नॉर्मल आहेत असं मला वाटतं. कारण इथून मागे एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या आपल्याला कितीतरी वेळा रस्त्यावरती आपल्याला हे श्रीमंताच्या माजुरड्या हरामखोर अवलादी आपल्याला दिसतात. बापाच्या पैशावरती गाडी घेऊन बाहेर येताना, माच करताना ते दिसतात. काय होतं? काहीच होत नाही. पोलिसांकडनं फक्त तेवढ्यापुरतं तेवढं त्यांना नेलं जातं पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यांना एक सबब दिला जातो, बास, बाकी दॅट्स इट. हेच जर का कोणी गरिबाचं कोणी काही केलं ना, मग इथे मात्र सगळ्या खाक्या दाखवतात पोलीस किंवा सगळ्या गोष्टी दिसून येतात. बरं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्यानंतर सुद्धा ज्यावेळेला त्याला सीन रिक्रिएशन करण्यासाठी पोलीस परत तिथे घेऊन गेले, त्यावेळेला त्याला परत लोकांची भीती वाटू लागली, की लोकं खूप जमतायत, लोकांचा जमाव जर आपल्यावरती हल्ला करायला तर आपले परत प्राण वाचणार नाही. त्याच्याचमुळे त्याने दोन्ही हात कानांना लावले आणि माफी मागत तो अगदी म्हणजे चालण्याच्याही कंडिशनमध्ये नाहीये, ह्या कंडिशनमध्ये. तर मला असं वाटतं, की अजिबात मला भारतीय न्यायव्यवस्थेला हे सांगायचं आहे आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, की अजिबात दया, क्षमा या गोष्टी अजिबात ह्याच्या केसमध्ये तुम्ही लावू नका. तुमच्याकडे अजून एक संधी आलेली आहे, जिथे तुम्ही एक एक्झाम्पल सेट करू शकता आणि कडक कायदे करू शकता, कडक शिक्षा करू शकतात. मला असं वाटतं त्यांना या पद्धतीने शिक्षा दिली पाहिजे, की परत ते कुठलीच फोर व्हीलर चालवायच्या लायकीत नाही उरले पाहिजे, असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता काही दिवसांपूर्वी परत पुण्यामध्ये आपल्याला गौरव आहुजा नावाचा हा एक मुलगा अतिशय घाणेरडं, विकृत असं कृत्य करताना दिसला होता. तो आपल्याला भर रस्त्यामध्ये उघड्यावरती लघवी करताना दिसला. त्याच्यानंतर ज्यावेळेला एका माणसाने त्याला काउंटर करायचा प्रयत्न केला, त्यावेळेला तो या पद्धतीचं कृत्य करताना तो दिसला. मला असं वाटतं, की ही हिंमत कशी होतीये? ही हिंमत तेव्हा होते जेव्हा पोलिसांचा धाक तुमच्या समोर नसतो. ही हिंमत तेव्हा होते जेव्हा तुम्हाला एक विश्वास असतो, की आपण काही जरी केलं, कारण आपण बड्या बापाची औलाद आहे, त्याच्यामुळे आपण अगदी आरामात सुटून जाऊ आणि आपला बाप सगळं काही सांभाळून घेईल. पैसा पिकला की सगळ्या गोष्टी विकत घेता येतात. तर मला असं वाटतं जे काही पुण्याच्या पोर्शे केसमध्ये झालं, की तो गेला, त्याच्यानंतर त्याचे ते सगळ्यात आधी तर त्याला वाचवण्याचा कितीतरी वेळा प्रयत्न केला गेला. त्याच्या आई-बाप सगळ्यांकडनं. त्याच्यानंतर त्याहूनही महत्त्वाची गोष्ट, की त्याचे जे सॅम्पल्स घेतले होते फॉरेन्सिक रिपोर्टसाठीचे, तर ते रिपोर्टसुद्धा बदलण्यात आले होते पुण्याच्या डॉक्टरकडनं. आणि मग त्याच्यानंतर त्याला 300 शब्दाचा एक निबंध लिहायला सांगून सोडून देण्यात आलं. तर हीच गोष्ट इथे सुद्धा रिपीट होणारच आहे, हे आपल्याला माहिती आहे. पण आपल्या हातात असं आहे, की आपण प्रयत्न करत राहणं, चुकीच्या गोष्टींच्या अगेन्स्ट आवाज उचलत राहणं. मला असं वाटतं, की किती जरी काही जरी केलं तरी ज्या स्त्रीचा या घटनेमध्ये जीव तिने गमावलेला आहे, तर परत तिच्या कुटुंबियांना हा जो दुःखाचा डोंगर कोसळलाय, तो तुम्हाला त्या स्त्रीला परत त्यांना भेटवता नाही येणार. त्याच्यामुळे तुम्ही काहीही करा, म्हणजे हे जे नुकसान झालंय एका कुटुंबियाचं, रात्रीत नाही, एका क्षणातनं सगळं काही उद्ध्वस्त झालेलं आहे, तर ते तुम्ही परत त्याची फेड करूच शकत नाहीये. तुम्ही कितीतरी पैसे द्या, काहीही करा. आणि त्या त्या गोष्टीच्या ठिकाणी आपल्याही घरातली कुणीतरी व्यक्ती असू शकली असती. हा ज्यावेळेला विचार आपल्या मनात येतो ना, तेव्हा लिटरली थरकाप उडतो आपला. आणि त्याचमुळे अशा ज्या माजुरड्या औलादी आहेत, तर ह्यांना मला असं वाटतं अजिबातच दया दाखवू नका. न्यायव्यवस्थेला परत एकदा व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे. सगळ्यांना माझी विनंती, की या विषयाला प्लीज लावून धरा. गिव्ह अप करू नका. या विषयाचा फॉलोअप घेत राहा. या विषयाबद्दल जितकं जास्त आपण जागृती करत राहू तितकं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि एकंदरीत जाता मला एक खूप छोटासा इश्यू आहे, पण आय थिंक नोबडी इज टॉकिंग अबाउट दिस इश्यू. तो मलाच वाटलं कुठेतरी आपण बोललं पाहिजे या इश्यूबद्दल. तो असा, की हे सगळा जो काही घटनाक्रम झालाय, हा झालाय की होळीच्या दिवशी भांग पिणं
किंवा होळीच्या दिवशी गांजाचं सेवन करणं, हे आपल्याला हे बॉलिवूडच्या फिल्म्सकडनं आपण शिकत आलोय. कितीतरी आयकॉनिक अशी सॉन्ग्स आहेत, आयकॉनिक अशा फिल्म्स आहेत, जिथे या गोष्टी सर्रासपणे खूप नॉर्मलाइज कूल दिसण्यासाठी असतं. म्हणजे आपलं वय फक्त 20 ते 23, आपल्याला आत्ता मिसरूड कुठेतरी फुटतंय. आपण आत्ता आपल्याला अजून 2 पैसे कमवायची अक्कल नाहीये. ह्या केसमध्ये घरचे सुद्धा ज्यावेळेला एवढी मोठी गाडी, अशा माजुरड्या आणि ज्यांची लायकी नाहीये, अशा आपल्याला माहिती असतं आपल्या औलादींची काय लायकी आहे ती. तर ज्यावेळेला आपल्याला माहिती आहे की त्यांची लायकी नाहीये, ते गैरजबाबदार आहेत, तरीसुद्धा त्यांच्याकडे ज्यावेळेला इतक्या मोठमोठ्या गाड्या दिल्या जातात, अशा घटना ज्यावेळेला घडतायत, तर अशा घटनांना एक मोठं एक्झाम्पल बनवून आपण कठोर कायदे आणले पाहिजे. आणि हे जे कूल बनण्यासाठीचं जे चित्र आहे ना, मला असं वाटतं त्याला ठेचून मारलं पाहिजे. सो दॅट एक सगळ्यांच्या मनात थोडीशी भीती तरी असेल, की रस्त्यावर किमान आपण जबाबदारीने वावरणं फार गरजेचं आहे. एकंदरीत ही घटना जी काही घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यातल्या त्यात ज्या पद्धतीने त्याने हिंदू व्हिक्टिम कार्ड आउट करून ओम नमः शिवायचा जाप करणं सुरू केलं, त्याला वाटलं की आपण सगळे हिंदू त्याला सपोर्ट करू. तर तो विसरला होता की तो हिंदू कम्युनिटीतनं बिलॉंग करतो, दुसऱ्या कुठल्या कम्युनिटीतनं नाही. आणि त्याच्याचमुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सगळ्यांना हे सांगायचं की प्लीज, प्लीज, प्लीज या गोष्टीला धरून ठेवा. आणि जाता एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांसाठी सोडून जाते, की आपले हिंदू सण उत्सव जे आहेत त्याचं फक्त इव्हेंटमध्ये रूपांतरण झालंय का? असं तुम्हाला वाटतंय का? जे मला सुद्धा वाटलं आणि त्याचवर एक लवकरच अजून एक व्हिडिओ आपला येतोय. त्यासाठी डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू सिटी लाईट्स मराठी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज काळजी घ्या अँड पीस आउट.